नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने आता नवीन जी.आर. काढलेला आहे आणि या जी.आर.ची प्रत जरांगे पाटील यांना देखील त्यांनी सुपूर्द केलेली आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हे देणं योग्य आहे की अयोग्य हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आहेत। कायदेशीर बाबी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुरुवातीपासूनच त्यांनी या आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या संदर्भात त्यांची नक्की काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊयात। सर, खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये। आपल्याला माहिती आहे की आज सरकारने नवीन जी.आर. काढलेला आहे आणि त्या संदर्भात फक्त मराठवाड्यातील नाही तर महाराष्ट्रामध्ये आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हे प्रमाणपत्र देणं हे किती योग्य आहे, काय सांगाल या संदर्भात? जय श्रीराम, वंदे मातरम, जय संविधान। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जो समाज मराठा होता, सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या मागास आयोगाने मागास ठरवला होता, मान्य सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला। तोच समाज आता आपण कुणबी म्हणून मोजणार आहोत का? तशी मुभा आहे का आपल्याला? बरं, ज्या समाजाच्या बाबतीत आपण बोलत आहोत तो कुणब्यांमधला मागास समाज आहे का, असा माझा प्रश्न आहे सरकारला। कारण सरकार लक्षात ठेवा की मागास कुणबी भाऊ कोण आहेत, त्याची एक परंपरा आहे। सरसगट जरंगे भाऊ उपोषणाला बसले म्हणून आपल्याला ते करणं कितपत योग्य याचा विचार झाला पाहिजे। आपण एखादा डेड एंड तर आणत नाहीत ना काही समाजांवर, ह्याचा विचार झाला पाहिजे। मागास कुणबी भाऊ कोण आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रात विदर्भात सगळीकडे मिळतात आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं बोललं जातंय, ते आहेत खैरी कुणबी, ते आहेत तिरळे कुणबी, ते आहेत बावणे कुणबी, ते आहेत दखने कुणबी, ते आहेत खेडुले कुणबी, ते आहेत लेवा कुणबी, ते आहेत लोणारे कुणबी, ते आहेत घाटोडे कुणबी, ते आहेत तानोजी कुणबी, ते आहेत हिडारे कुणबी, ते आहेत जाधव कुणबी। अशा 12.5 कुणबी आहेत, 46 जातींपैकी आहेत। सांगायचं तात्पर्य हे की उद्या तुम्ही महादेव कोळी आणि टोकरा कोळी वेगवेगळे आहेत, इतर कोळ्यांना आरक्षण नाही आहे ट्रायबलमधलं, ते आरक्षण आपण सरसगट देणार आहोत का? का ठाकूर मा ठाकूर जसा विषय आहे तसाच विषय जे आहे गोंड गोवारींच्या संदर्भात आहे। सरसगट जर आपण करत बसलो तर मला असं वाटतंय आपण चुकीच्या पद्धतीनं चाललो। आपण जो 3 नोव्हेंबर 2023चा जी.आर. काढलाय सरकार, कार्यपद्धती वितरणाची, सरकार मला सांगा अगोदर काय? अगोदर तर मागास डिक्लेअर करावं लागेल सरकार। मला सांगा, ज्यांना मागास ठरवलं सुप्रीम कोर्टाने त्यांनाच आपण परत कुणबी मागास ठरवत आहोत। कोण ठरवतंय? सरकार। आपण मीटिंग घेऊन सरकार सांगत आहात की देऊन टाका। सरकार आपण अनेक गोष्टी करत आहात, लोक विचार करतात, सरकार सामान्य माणसांकडे आवाज नसते सरकार। उद्या धनगर भावांनी आंदोलन केलं होतं, त्या जमिनींवर आपण त्या जमिनींचा मोबदला देणार आहोत का सरकार? जसं 32 लाख रुपये जरंगे भावाच्या आंदोलनाच्या जमिनीला दिला, त्याच प्रकारे बौद्ध विद्यार्थी मेळावे घेतात, त्या मेळाव्यांना आपण त्याच प्रकारे पैसे देणार आहोत का सरकार? आपण सरकार आहात, आपल्यावर टीका करणं आमचा उद्देश नाही आहे, गुड गव्हर्नन्स यावा हा उद्देश आहे। सरकार, मला आपल्याला म्हणायचं आहे की ज्यावेळेस अगोदर चौकशी की अगोदर शिक्षा, अगोदर चौकशी व्हावं लागेल सरकार। मागासलेपणाची चौकशी आयोगाने करावी सरकार। आणि ह्या कुणबी तत्वामध्ये ते येतात का सरकार? मला सांगा सरकार, असं झालं तर जो ओबीसी समाज आहे सरकार, ज्याचा मी आवाज आहे सरकार, माझ्यावर टीका होतात, माझी हत्या होईल सरकार, परंतु आवाज तर व्हावा लागेल सरकार कुणाला तरी। जो नावी भाऊ आहे सरकार गावातला, जो सुतार भाऊ आहे सरकार गावातला, जो लोहार भाऊ आहे सरकार गावातला, ते सुद्धा हिंदुस्थानी नागरिक आहेत सरकार, ते सुद्धा प्रभू श्री रामचंद्राला मानणारे आहेत सरकार। जर आपण असं केलं तर काय होईल सरकार? ती माणसं कधीच ग्रामपंचायतीचे सरपंच होणार नाहीत। तोच मराठा भाऊ ओपनमध्ये सुद्धा निवडून येऊन सरपंच होईल, मेजॉरिटी संख्या जास्त असल्यामुळं तोच ओबीसीतून सरपंच होईल। तीच परिस्थिती जिल्हा परिषदेमध्ये राहील सरकार,
तीच परिस्थिती नगरपालिका नगर परिषदांमध्ये राहील सरकार, तीच पंचायत समितीच्या सभापतींपदांसाठी राहील सरकार. हे चालणार आहे का सरकार? डेड लॉकच्या पुढे जाऊन मी म्हणेल सरकार, एक इंग्लिश पिक्चर होता सरकार, डेड एंड म्हणलं जातंय सरकार. त्याच्या पुढं आयुष्य नाही, त्याच्या पुढं जीवन नाही असं गृहीत धरलं जातंय. सामाजिक जीवनाचा विचार करा सरकार, सामाजिक जीवनाचा विचार करा. जे मागासलेच नाहीत त्यांना विविध पद्धती. आणि मला हे म्हणायचंय, सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब, आम्ही आता याचिकेमध्ये सुद्धा विनंती केलेली आहे, ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे मागास म्हणून मराठ्यांची बाजू ऐकणार आहात, त्या प्रकारे जे कोणी सब कमिटीमध्ये आहेत, शिंदे साहेबांनी आमची बाजू ऐकावी आणि सब कमिटीमध्ये जे आहेत मराठा समिती कमिटीच्या, त्यांनी सुद्धा ऐकली पाहिजे. राईट टू डिसेंट आहे की नाही? सगळे आमदार एकत्र होत आहेत, सगळे आमदार कुलूप लावत आहेत. अरे सगळे हिंदुस्थानी आहोत, ब्राह्मण सुद्धा हिंदुस्थानी आहे, इथला वाणी सुद्धा हिंदुस्थानी आहे, इथला कोमटी सुद्धा हिंदुस्थानी आहे, मतदार आहे. सगळ्यांचं भान ठेवा, डेड एंड करू नका. आम्हाला बोलवा, आम्ही येणार. तुम्ही नाही बोलवलं तरी आम्ही येणार, आम्ही तुम्हाला बोलणार, आम्ही तुमची भेट घेणार. कारण प्रश्नच तसा आहे, मागास नसलेल्यांना आपण आरक्षण देणं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शेवटचं भाषण आहे, त्या भाषणाचा तर विचार करा. शाहू महाराजांच्या आरक्षण नीतीचा विचार करा. त्यामुळं मला एकूण गोळाबेरीज हेच सांगायचं आहे की अगोदर मागास ठरू देत आणि नंतर आरक्षणाचा विचार होऊ देत, ही विहित पद्धत आहे. काहीच नसताना अहो मला चिमुकले विद्यार्थी फोन करून सांगतात, हो सरकार त्यांचा व्हॉइस नाही, त्यांना कोणी मारतील म्हणून गावामध्ये. तांड्यावरली माणसं मला फोन करत आहेत, हो सामान्य मुलं, ते म्हणतायत सर तुम्ही जे करताय ते खूप चांगलं आहे हो सर, आम्हाला बोलण्याची भीती वाटते हो सर, पण तुम्ही आमच्यासाठी बोलतायत, तुम्हीच आमचा आवाज आहे, हे शब्द आहेत सरकार. त्याच्यामुळं गृहीत धरा, आम्हाला बोलवा. आणि ही जी अन्यायिक पद्धत जी सुरू करण्यात आलेली आहे, चौकशीच्या आधी शिक्षा किंवा चौकशीच्या आधी निर्दोष ठरवण्याची, ती बंद करा सरकार. ही माझं आपणाला कळकळीची विनंती आहे. सर, पण तुम्ही याला आव्हान देणार आहात का? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की जे मागास नाही त्याला तुम्ही प्रमाणपत्र देत आहात, मग तुम्ही याला कोर्टामध्ये चॅलेंज करणार आगामी दिवसात? ते एकूण प्रमाणपत्र, मला असं म्हणायचं आहे की संविधानामध्ये जे 3 महत्त्वाचे हे आहेत, म्हणजे महत्त्वपूर्ण ज्याला आपण म्हणतो अधिकार आहेत, ते आहेत लेजिस्लेचरला म्हणजे कायदा बनवण्याचा, दुसरा आहे म्हणजे जे आहे न्यायालयाला, आणि तिसरा आहे एक्झिक्युटिव्हला. माझं म्हणणं साधं आहे की जे एक्झिक्युटिव्ह आहेत म्हणजे चीफ सेक्रेटरी असतील, मागास आपले सामाजिक न्याय विभागाचे सचिव असतील, त्यांनी म्हणायला पाहिजे हे तत्वात बसत नाही, हे देता येणार नाही, ही उर्मी असली पाहिजे. पूर्वीचे सचिव म्हणायचे की नाही करता येत, हे देता येणार नाही, हे वाढवता येणार नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, एका सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, त्यांच्या मुलींचे गुण वाढवले होते. तर त्या गुण वाढवल्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता, कारण विहित पद्धत, त्या मुलीला मार्क नव्हते, मार्क वाढवण्यात आले होते. सांगायचं तात्पर्य की ती उर्मी, ती ऊर्जा आज एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे. एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. सयाजीराव राहावं असं आहे का? शेवटी अध्यादेश कोण काढतंय, शासन निर्णय एक्झिक्यूट कोण करतंय? तर अधिकारी करतात. माझी भावना आहे, अपेक्षा आहे की अधिकाऱ्यांनी राईट टू डिसेंट ठेवला पाहिजे. ज्या गोष्टी माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या केसमध्ये 92च्या दशकामध्ये 19 गोष्टी सांगितल्यात. आता मी तुमच्याच सगळ्या लोकांच्या चॅनलवर पाहतो, कुठेतरी कुणबी लिहिलेलं असते देऊन टाका प्रमाणपत्र. असं नाही हो. वंशावळ आहे असं नाही हो. पेराव आहे असं नाही हो. रोटी बेटी आहे असं नाही हो. तुमची सगळ्या जीवन पद्धती आहे हो. ह्या सगळ्या गोष्टी 19 प्रकार आहेत, 17-18 प्रकार आहेत. ह्याचा विचार न करता आपण जस्ट बिकॉज वोट, बघा मला हे म्हणायचं, ही सुरुवात कुणी केली तर हे काँग्रेस यांनी चुकीचं पेरलेलं राजकारण आहे तुम्हाला सांगतो. आणि ह्या राजकारणाचं फलित काय मी सांगतो, शरद पवारांनी ह्या चुकीच्या पद्धतीचं गोष्टीचं स्वतः मुख्यमंत्री असताना समर्थन करायचं नाही. आणि आपण ऑफ सीझन पॉलिटिकल काळामध्ये जाऊन अशा गोष्टींना बळ द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टीतून असे उपद्व्याप होतात. महाराष्ट्राने कधी आग पाहिली होती का? आम्हाला का जावं लागलं न्यायालयामध्ये?
मला सांगा, उद्या आणखीन दुसरा समाज येईल, म्हणेल की मी उपवास करतो, मी मरून जातो, मी 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 बिलकुल मी हटणार नाही, महाग पडेल सरकारला, आणि मग त्यानंतर हिंसा सुरू होते, ॲम्ब्युलन्स थांबतात, तासनतास ॲम्ब्युलन्स थांबलेल्या पाहिल्या मी, रिपोर्ट केलं, तुमच्या चॅनलवाल्यांनी रिपोर्ट केलं. स्कूल बसेस एका गावाहून दुसऱ्या गावाला मुलं बसनी जातात, एस टी बसनी जातात, त्या मुलांची शाळा बुडाली. कोण जिम्मेदार? कोणी आहे की नाही जिम्मेदार? टाईम इज मनी, टाईम इज एनिमी. प्रत्येक क्षणाचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे. ही संस्कृती आहे. ह्या संस्कृतीला आपण बिलकुल फाटा देऊन टाकला. आपण, मी म्हणत नाही कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा समाजातले 33,000 कष्टकरी आमचे भाऊ आहेत, परंतु तुम्हाला सांगायचं तत्व हे आहे की संविधानिक करा, असंविधानिक करू नका. ज्या गोष्टी तात्विक नाहीत त्या गोष्टी करता येणार नाहीत. आणि डंके की चोट पे सांगतो, सगळे प्रमाणपत्र जे आहेत सरकारने त्याची प्रत आम्हाला द्यावी. आम्ही सरकारला विनंती करत आहोत, आम्ही न्यायालयात जाणार. सर, 24 डिसेंबरपर्यंत जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली आहे. त्याचसोबत एकनाथ शिंदे यांनी देखील जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण देणार. जर असं झालं तर तुमची भूमिका नक्की काय असणार? याआधी देखील तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे. असं शपथ वगैरे घेऊन हे म्हणजे शक्य आहे का? सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका आहे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये ते बोललेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते शिवसेनेचे नेता म्हणून बोललेले आहेत. तुम्ही माध्यमांनी काही लिहिलं असलं आणि काही दाखवलं असलं तरी ते शिवसेनेचे नेते आहेत, आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना आरक्षण द्यायचं आहे, ती त्यांची भूमिका आहे. परंतु राईट टू डिसेंट आहे, संविधानिक बाबी घेऊन उभं राहण्याचा आमचाही अधिकार आहे. आणि अधिकारवाणी, आमच्या संविधानिक अधिकारवाणी मी सांगतो की ज्या गोष्टी संविधान संमत नाही आहेत त्या गोष्टी, जर एकूण प्रमाणपत्राची संख्या, एकूण प्रमाणपत्र दिल्याची विहित पद्धत आणि मिनिटांमध्ये दिले गेलेले प्रमाणपत्र, म्हणजे जे दिसत आहेत 12,000 कुठेतरी तुमच्याच चॅनलवाल्यांनी दाखवले, की ते सगळे प्रमाणपत्र आम्ही सरकारला विनंती करू की आम्ही दुसरी काही विनंती करणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी RTIमध्ये ॲप्लिकेशन करून यायला वेळ लागेल. त्याच्यासाठी वेळ पडली तर न्यायालयामध्ये जाऊन आपलं ॲप्लिकेशन करू आणि डायरेक्शन मागू की आम्हाला चॅलेंज करायचं आहे. परंतु जर म्हणजे नाहक संविधान संमत नसलेली माणसं जर आरक्षणाचा आधार घेऊन, म्हणजे गायकवाड आयोगाने काय सांगितलं होतं ते तरी लक्षात घ्या. गायकवाड आयोगाने आरक्षण कशासाठी दिलेलं होतं? शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी. आता आरक्षण कशात चाललंय? म्हणजे जे राजकीय आरक्षण आहे त्याच्यात सुद्धा चाललंय. तुम्ही कुणबी म्हणल्याबरोबर म्हणजे डेड एंड आला ना. म्हणजे मेजॉरिटी क्लास एका बाजूला राहणार आणि दोन लोहार, कुंभार अशी 2-4 घरं जी असतात ती एका बाजूला राहणार. त्या 4 घरातला माणूस उभा राहील, त्याला मतदान होईल की मला सांगा, मोठी संख्या असलेल्या 4,000 लोक, 4,500 लोक एकीकडे आणि 500 लोकांमध्ये समाज एकीकडे. 500 लोकवाला कधीच निवडून येणार नाही. 500 लोकवाला कधीच निवडून येणार नाही, 4,500 वालाच निवडून येईल. ही तफावत, ही मोठी, म्हणजे मी दुर्घटना म्हणणार नाही, परंतु हा मोठा अन्याय जो आहे थांबला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणूनच आम्ही आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केली, त्याला टॅगलाईन दिली, अब आरक्षण में बढ़ोती नहीं, आणि म्हणूनच त्यांना आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो अँटी रिझर्वेशन कमिटी. सर, तुम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आरक्षणासाठी. जे आंदोलन होत होतं, जे जाळपोळ झाली, त्या संदर्भात तुम्ही याचिका दाखल केलेली आहे. नक्की याचिकेच्या माध्यमातून तुमची मागणी काय आहे? आमचं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट तर हिंसक आंदोलनं केले जाऊ शकत नाहीत, त्याला परवानगीच नाही आहे. परंतु ज्या प्रकारे माझे बंधू श्रीमान जरंगे साहेब पेलणार नाही, झेपणार नाही, ज्या प्रकारच्या म्हणजे घोषणा देण्यात आल्या, त्याच्यानंतर अनेक संघटनाच्या लोकांनी म्हणजे त्यांच्या संबंधित तोडफोड, जाळपोळ झाली. त्याच्यानंतर जी लोक तोडफोड करत होते, त्या तोडफोड केलेल्या लोकांचे ज्या प्रकारे सत्कार होत होते, सन्मान होत होते, हे पाहता ह्या सगळ्या लिंकअप गोष्टी आहेत. ज्या प्रकारे आपण पाहिलं सन्माननीय जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर, आता जात कुणाची पाहण्याचं काही कारण नाही, परंतु ती बच्चू बाळं ज्या प्रकारे सांगण्यात आली, ते इंटरव्ह्यूसुद्धा आम्ही लावलेला आहे याचिकेला. म्हणजे कंपाऊंड वॉलच्या बाहेर लेकरं कशी द्यावी लागली,
ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बसेस असतील, स्कूल बसेस असतील, ॲम्ब्युलन्स असतील, या गोष्टी अशा पुन्हा घडू नये म्हणून अशा आंदोलनाला प्रतिबंध असावा. आणि उपोषण राईट टू लाईफ आहे आपल्याकडं, राईट टू डाय नाही आहे. तर राईट टू लाईफमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला डॉक्टरांना लक्षात येते, आता मी डॉक्टरांना तपासूच देणार नाही असं होऊ शकत नाही ना लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये तुम्हाला तपासू द्यावं लागेल, कारण ती प्रक्रिया आहे. मग तुम्ही उपवासावर आहात की नाही हे कोण ठरवणार मला सांगा तुम्ही. तर ती प्रक्रिया सुद्धा तुम्ही करू देणार नाहीत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल की नाही मी मरेपर्यंत उपवास सोडणारच नाही, माझे डोळे इजू द्या, हे सगळे माझ्या भावांनी जरी बोललेला असला, जरंगे भाऊ लोकशाहीमध्ये त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे, मी त्यांना त्या अर्थानं विरोध करत नाही, परंतु त्यांच्या बोलण्याच्या अधिकाराला. परंतु लक्षात घ्या की राईट टू लाईफ आहे, राईट टू डाय नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा एक अशी परिस्थिती निर्माण होते, वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटते की नाही हा व्यक्तीच्या आयुष्याचं काही बरं वाईट होऊ शकते, तेव्हा कायदा आणला पाहिजे. आणि प्रस्तुत इंडियन पिनल कोडमध्ये कायदा आहे, परंतु त्याच्यामध्ये उपोषण करताना एक्स्ट्रीम होते म्हणजे डिटोरेट होते, त्यावेळेस पोलिसांना ॲक्शन घेता येते का असा कायदा नाही आहे. म्हणून तो कायदा आणला पाहिजे, ती मागणी आहे. त्यासोबत ह्या सगळ्या गुन्ह्यांची इंडिपेंडंट एजन्सीकडून चौकशी झाली पाहिजे, ती मागणी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2018 सांगितलेलं आहे की जे मास्टर माइंड असतात, जे ॲक्च्युअल दगडं मारतात, जे ॲक्च्युअल त्रास देतात, वेठीस धरतात, अशा लोकांकडून सुद्धा वसुली झाली पाहिजे. अरे मागच्या वेळेस 3 दिवसाची माझ्या एस टीतल्या कष्टकऱ्यांना नोकरी मिळू शकली नाही, आता 5-7 दिवस माझे एस टीचे कष्टकरी पोटाला पीळ घालून नोकरी करू शकले नाही, पगार मिळाला नाही त्या दिवसांचा, कोण जिम्मेदारी स्वीकारणार आहे. 32 लाख रुपये सरकारने तिकडे दिलेत, माझ्या एस टीच्या कष्टकऱ्यांना त्या दिवसांचा पगार देऊ असं घोषित झालं का. ज्या कष्टकऱ्यांचं हाताचं काम गेलं मजुराचं, त्या मजुराला मिळणार आहे का मजुरी. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे, ही सुद्धा त्याच्यात मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये जे मास्टर माइंड आहेत, शरद पवारांचं, उद्धव ठाकरेचं सुद्धा नाव आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता आमचं असं म्हणणं आहे की हे शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये. सर, नक्की शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. मराठा आरक्षणाच्या विरोधात जी तुम्ही भूमिका घेतलेली आहे त्याचा फटका तुम्हाला बसला, तुमच्या गाड्या फोडण्यात आल्या, अगदी तुमच्या घराबाहेरच ही घटना घडली. पुढे देखील तुमची भूमिका अशीच आक्रमक असणार आहे का. आणि त्यात आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही विरोधात भूमिका घेतली तर अशा घटना घडण्याच्या जास्त शक्यता असते, तर तुमची भूमिका आगामी दिवसात देखील अशीच असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा संघ च्या विचाराने चालणारा मी माणूस आहे. आक्रमक भूमिका जरंगे भाऊ किंवा मराठा आंदोलक घेऊ शकतात, त्या प्रकारची आक्रमक भूमिका माझी नाही. मी मच्छरावर सुद्धा प्रेम करतो, मच्छरसुद्धा मारत नाही, त्याच्यामुळं ती आक्रमकता आमच्यात राहणार नाही. संविधानिक दृष्टी आमच्यामध्ये आहे आणि संविधानिक दृष्टीने तुम्हाला सांगतो, जे काही असंविधानिक असेल, ज्यांना आवाज नसेल त्यांचा मी आवाज असेल, पुढेही असेल, कष्टकऱ्यांचा असेल, ब्राह्मणांचा असेल, जैनांचा असेल, कोमट्यांचा असेल, जे कोणी म्हणजे 50% आहेत त्यांच्या रक्षणासाठी, आणि जे कोणी 12 बलुतेदारामध्ये जे कोणी वर आणण्यासाठीची आरक्षण प्रक्रिया त्यांच्यासाठी, दोन्हींसाठीचा मी आवाज असेल. न्यायालयातही लढेल आणि डेमोक्रेटिक मार्गाने मी सुद्धा लोकशाही पद्धतीने माझी हत्या होईल, जयश्री पाटलांची हत्या होईल, झेन सदावर्तेंच्या जीवाचं बरं वाईट होईल, याची खंत न करता न्यायासाठी लढत राहील, भूमिका मांडत राहील. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते, ज्यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये एक भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा फटका देखील त्यांना बसला, त्यांच्यावरती हल्ले झाले. आणि आज राज्य सरकारने एक नवीन GR जो आहे तो काढलेला आहे आणि त्या GR संदर्भात देखील आपण कायदेशीर बाबी समजून घेण्याचा एक प्रयत्न केला. आणि त्यांनी देखील सांगितलं की जे मागास नाही त्यांना तुम्ही कोणत्या बेसिसवरती तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देत आहेत असे देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.